हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रदोष महात्म्य, पूजा आणि व्रतकथा याबद्दल माहिती पाहतोय. या कलियुगात पापांचा संहार करणारे, आपला हेतू साध्य करणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत. या प्रदोष समयी उमामहेश्वरांची पूजा सांगितलेली आहे. या समयाला गंधर्व, यक्ष, किन्नर हेही उपस्थित असतात. साहजिकच सर्वांचे आशीर्वाद मिळतात. पूर्वपार आलेली ही आख्यायिका अशी आहे. तिन्ही सांजेच्या वेळी शंकर पार्वती नंदीवरून पृथ्वी प्रदक्षिणा घालतात. जिथे जिथे ओम नमः शिवाय या मंत्राचा नामस्मरण व शिवपूजा चाललेली असते, तिथे तिथे भोळा भवानी शंकर तथास्तु म्हणून आशीर्वाद देतात. आणि ही वेळ म्हणजेच प्रदोष समय, म्हणून प्रदोष व्रताचे जास्त महत्त्व आहे. पुढे प्रदोषाचे महत्त्व, व्रत नियम सांगूया. तर प्रदोष व्रत म्हणजे काय? सूर्यास्तापूर्वीची 3 घटिका म्हणजेच प्रदोष. हा प्रदोष शुद्ध व वद्य पक्षातील तृतीयदशीला असतो. सोमवारी सोमप्रदोष, मंगळवारी भौमप्रदोष व शनिप्रदोष शनिवारी म्हणतात. प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळे आहे. पुढे वर्तनात ते समजेल. शनी प्रदोषाचे महत्त्व जास्त सांगितले आहे. प्रदोषाचे महत्त्व: प्रदोष समयी उमामहेश्वराची पूजा षोडोपचारे करावी असे म्हणतात. महात्म्य आहे. रुद्रसूक्ताने पूजा केल्यास शिवाला जास्त प्रिय आहे. दिवसभर निराहार म्हणजेच काही न खाता अथवा तिखट मीठ न खाता राहावे. संध्याकाळी उमामहेश्वराची पूजा करावी. स्नान करावे. पांढरे धूत वस्त्र नेसावे. पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा. जमत असल्यास ब्राह्मण जेवण्यास सांगावा. सक्त नाही. मनोरथ पूर्ण झाल्यास ब्राह्मणाला वस्त्रदान दक्षिणा द्यावी, नाहीतर शिधा द्यावा. उमामहेश्वराची पूजा प्रथम आवाहन करावे व षोडोपचारे पूजा करावी. तर प्रदोषाला काय काय सामान लागतं ते सांगते. 1 आसन, 2 पाद्य, 3 अर्ध, 4 आचमन, 5 स्नान, 6 गंध अक्षता, 7 हळदी कुंकू, 8 वस्त्र, 9 पुष्प, 10 धूप, 11 दीप, 12 नैवेद्य, 13 तांबूल, 14 दक्षिणा, 5वा परदक्षिणा, 16 नमस्कार आणि 7वी प्रार्थना. आसन: ताम्हणात अक्षता ठेवून त्यावर पिंड ठेवावी. त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. ओम उमामहेश्वराभ्याय नमः. आसनार्थ अक्षता समर्पयामी. दुसरा पाद्य: उमामहेश्वराभ्याय नमः. पायोपाद्ये समर्पयामी. 1 पळी पाणी घालावे. अर्ध: उमामहेश्वराभ्याय नमः. अर्ध समर्पयामी. 1 पळीत पाणी घेऊन गंध, अक्षता, फूल घालून ते अर्ध घालावे. आचमन: ओम उमामहेश्वराभ्याय नमः. आचमनीयन समर्पयामी. 1 पळी पाणी घालावे. स्नान: ओम उमामहेश्वराभ्याय नमः. स्नानीय समर्पयामी. परत 1 पाणी घालावे. फोटो असल्यास पुसावा. पिंड असल्यास उत्तरे, निर्माल्य विसृज अभिषेक कुर्यार्थ म्हणावे. 1 फुलांचा वास घ्यावा, बाजूला ठेवावा. 1 कुंड्यात पाणी ओतावे. पिंड स्वच्छ धुवून परत ताम्हणात घेऊन रुद्रसूक्ताचा अभिषेक करावा. रुद्र सोक्त संपल्यावर शेषम अभिषेक समर्पयामी म्हणून उरलेले पाणी पिंडीवर ओतावे. परत पाणी बाजूला करून पिंड परत ताम्हणात घ्यावी. ओम उमामहेश्वराभ्याय नमः. मांगलिक स्नान समर्पयामी म्हणून अत्तर लावावे. शुद्धोदक स्नान समर्पयामी म्हणून 1 पळी पाणी घालावे. ओम उमामहेश्वराभ्याय नमः. उष्णोदक स्नान समर्पयामी म्हणून कोमट पाणी घालावे. शुद्धोदक स्नान समर्पयामी असे म्हणून 1 पळी शुद्ध पाणी घालावे. पिंड स्वच्छ पुसून जागेवर ठेवावे. आसन म्हणून खाली बेल ठेवावा व आसनार्थ बिल्वपत्र समर्पयामी म्हणावे. सुप्रतिष्ठापित ओम उमामहेश्वराभ्याय नमः. गंध अक्षता, हळदी कुंकू समर्पयामी म्हणून गंध लावावे. अक्षता वाहाव्यात. हळदी कुंकू उमाला म्हणून पिंडीच्या प्रभावळीवर निमुळती जी बाजू असते तिथे वाहावे. ओम उमामहेश्वराभ्याय नमः. वस्त्र कर्पास वस्त्र समर्पयामी. कापसाची वात वाहावी. ओम उमामहेश्वराभ्याय नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणी समर्पयामी. फुले वाहावीत. शंकराची आवडीची फुले, कण्हेर, धोत्रा वाहावीत. ओम उमामहेश्वराभ्याय नमः. धूप अग्रमयामी. उदबत्ती ओवाळी. दीप दर्शयामी. निरांजन ओवाळावे. ओम उमामहेश्वराभ्याय नमः. नैवेद्य समर्पयामी. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. ओम उमामहेश्वराभ्याय नमः. तांबूल दक्षिणा समर्पयामी. विडा दक्षिणा ठेवून त्यावर पाणी सोडावे. ओम उमामहेश्वराभ्याय नमः. प्रदक्षिणाय समर्पयामी. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.
ओम उमा महेश्वराभ्याय नमस्कार समर्पयामी. नमस्कार करावा. प्रार्थना समर्पयामी. प्रार्थना करावी. हातात पाणी घेऊन सोडावे. दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यापूर्वी अक्षदा व्हाव्यात. खालील मंत्र म्हणावा. गच्छ गच्छ सूरश्रेष्ठ स्थाने परमेश्वर यत्र देवास्त्र गच्छ उमा महेश्वर ब्रह्मोदय. पुनरागमनाचाय अक्षता व्हाव्यात आणि पाणी सोडावे. तर आता आपण प्रदोष कथा पाहूया. ओम नमः शिवाय. ओम मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना गौरी कुमारा. वंदन करतो प्रथम तुला, नमितो नंतर सरस्वती. अद्य माता विश्वजननी गुरुरायाच्या नमितो चरणी. शिवरायांचे ध्यान करुनी आरंभिली कथा प्रदोषाची. एकदा नैमिषारण्यात ऋषीने केले नाना कथन. त्यातील एकाचे महत्त्व जाणून सांगावे वाटते तुम्हासी. राजा एक सत्यव्रत सुशील सुजना होता जाण. जनतेचे समृद्ध करी रक्षण. पालन करी सर्वांचे. युद्ध करता शलया सारथी. धारती पडला समृद्ध भुवरी. भार्या मागे राजस्त्री होती ती गर्भवती. पतीची वार्ता ऐकून घायाळ झाली गर्भवती. प्रस्तुत झाली तिथेच ती. पुत्रजन्म झाला शोक औरेना. बावरी प्राण सोडला भुवरी. नवजात राजपुत्र राहिला मागे एकटा. बाळाचे रडणे ऐकून ब्राह्मणी आले तेथे एक. उचलून घेतले अर्भका. निश्चय केला सांभाळण्याचा. स्वतः असे निर्धन परंतु मन मोठे करून निज पुत्र सुचिव्रत. सांभाळ करी दोघांचा. संस्कार केले दोघांवरी. व्रतबंध झाले वेळेवरी. दीन सरले जनकरी. झाले दोघे तरुण. एकदा जाता शिव मंदिरी. देखिले तेथे शांडिल्य मुनी. दंडवत घातले तिघांनी. पायी माता ठेवून मनीची व्याकुळता पाहून शांडिल्य मुनी झाले प्रसन्न. बोलते झाले मुनी जाण. करू नको कसला विचार. अचिरशील प्रदोष व्रत. दारिद्र्य पीडा जाईल निघून. येतील मग सुदिन. राहावे मग आनंदी. मुनीची एकता अद्भुत वाणी. विचारिले व्रत नियम ब्राह्मणी. व्रत विधान सांगून अम्मासे. कृपा करावा अम्मावरी. मुनी सांगती व्रतविधी. दोन्ही पक्षातील त्रयोदशी. प्रसन्न करण्या शिवशंकराशी. प्रदोष व्रत चरावे. त्रयोदशीच्या दिनी निरहार करून श्वेत वस्त्र धारण करून मनी स्मरावा उमा महेश्वर. सूर्यास्तासमयी स्नान करून शुभच्युत होऊन सांजवेळी षोडोपचारे पूजा करावी शंकराची मनोभावे. जप आणि स्तुती करावी शिवशंकराची. करुणा भाकुनी पार्वतीची. सेवेत त्यांच्या व्हावे मग्न. जय जयाजी शंकरा शुभंकर कृपा करा. रक्षिसी अम्मा भक्त वत्सला भोळा भाव. जाणून शिवशक्ती या व्रताची. देवता दिनभरी उपवास करावा. ब्राह्मण भोजन अथवा शिधा द्यावा. नंतर दक्षिणा द्यावी हा विधी. कैलास प्रीतीची घेऊन फुले अंतर्मनानी बोलवावी. तबक पूजेचे पूर्ण रचावे. पूजा करावी उमा महेश्वराची. हृदय मंदिरी स्नान द्यावे. शंकर पार्वतीशी प्रार्थावे. महतीचे त्यांचे गोडवे गावे. प्रसन्न करावे चंद्रशेखरा. शिवशंभू तू दीनदयाळा. तोरणी आवरी प्रलयंकारा. रक्षिसी तू भवसागरा. वर्णू तुझा काय महिमा. भक्तींची कठीण भक्ती पाहुनी. वर देऊनी आनंदुनी. मनीची इच्छा पूर्ण करून सुखे ठेवशी भक्ता तू. विद्यार्थ्यासी विद्यार्जन. निर्धनासी देसी धन. विवाह उत्सुकांची इच्छा पूर्ण करीतेसे तू. पापशालन करीतेसे. जगदीश्वरा गिरिजा शंकरा. पूजा सेवा आमची स्वीकारा. पीडितांचे दुःख निवारा. भक्ती आमची तुमच्या पायी. पूजानंतर दुजा दिनी गोरगरिबांना दुःख निवारा. भक्ती आमची तुमच्या पायी. पूजानंतर दुजा दिनी गोरगरिबांना अन्न देऊनी मनी संतोष पावनी. जपावी पूजा प्रदोषाची. प्रदोष व्रत जो उचिरतो 1 वर्ष पूर्ण करीतो. शंभो करी पूर्ण करतो मनोरथ. चारही पुरुषार्थ होईल प्राप्त. शांडिल्य मुनीचे ऐकून कथन. ब्राह्मणी मनी उठली आनंदुनी. मनी प्रदोष व्रत संकल्पुनी. मुनीच्या पायी घातले लोटांगण. मुनींनी दिला अभयवर. व्रतांचे पूर्ण करी आचरण. शंकर तुझवरी होई प्रसन्न. ठेविला माता तिच्या हस्त. शुद्ध वद्य त्रयोदशी तृती. तिघेही उपवास करती निर्जली. स्नान करून प्रदोष वेळी पूजा करती उमा महेश्वराची. एकदा शुचिव्रत पडला बाहेर. पहावे वनीचे सौंदर्य मनोहर. मार्गी देखील वस्तू सुंदर. हंडा दिसला सुवर्ण मुद्रांचा. गगनचुंबी आनंदमणीचा. महिमा हा प्रदोष व्रताचा. फलप्राप्ती व्रत नेमाचा. उचलीने आणला आपल्या घरा. देखील द्रव्य माता संतोषली. चंद्रमोळी कृपा करी. अल्प श्रमातीही फलप्राप्ती. सुतासी वदे घ्या दोघे वाटुनी. मुळीचा धर्मगुप्त थोर उधार. लालसी नसे मनी कणभर. माते स्वामी तो त्याचा अधिकार. नको मज काही शिवध्यानासमोर. अचानक एकदा राहता दोन्ही गेले फिरण्या वनातून. विस्मय त्याच्या वाटेमनी. दृश्य पाहता तेथील युवती एक लावण्यवती. शरीर सृष्ट उठून दिसते. सोन्या मोत्यांचे अलंकार लिहिलेले. देखता भान हरपले. जाऊनी पुसता राजपुत्र. कोण कुठली ती सुंदर मन माझे झाले आकर्षित. देखता दोघा
एकमेकांसी बावरल्या युवतीच्या सख्या मधुरवाणी मदनरूप देखता भुनी वदती राजपुत्र मोहित झाले. मी तुम्हावरी सख्यांना सांगे जा आणा कमळ. राजपुत्राच्या जाईजवळ बोले धर्मगुप्ताशी सल्लज्ज नाव माझे अशुमती. माझा पिता विद्रविक गंधर्वराजा मनी इच्छिले मी तुम्हावर कराल जरी माझा स्वीकार. द्रव्य तुम्हास मिळेल अपार. मदना समान श्रेष्ठ पुरुषा कुलीन तरुण तुम्हीच दिसता. झाळावया मन झाले आतुर आता. सांगा आपण कोण कुठले. बोले तिजसी धर्मगुप्त. विदर्भाचा मी राजपुत्र परंतु मला नाही आप्त. असे मी एक पोरका. शत्रूने राज्य लुटले. माता पित्यासी जाण्या झाले कारणे. सांभाळिले जन्मता निर्धर ब्राह्मणीने. उपकृत मी त्या मातेचा. लग्नाआधी घेऊन येशा गंधर्व पित्याची तू कन्या रे. कैसी देतील संमती तुझला. राजपुत्र आहे मी असा परंतु अशुमती असे ठाम. निश्चयापासून न ढळे जाम. देऊनी राजपुत्रा गळीचा हार. सांगे त्यासे या तिसऱ्या दिनी. प्रथम दर्शनी प्रेम जडले. काम खास होईल आपले. मात्या पित्यांच्या प्रेमामुळे बंधनमुक्त होऊ आपण. सख्यासवे गंधर्व. पुत्री गेली आपल्या निज घरी. जाताना राजपुत्राचे निरोप देई. पित्यासवे येईल निश्चिंत रहा. धर्मगुप्त शुचिव्रत भाता घरासी आपल्या परतुनी येता. प्रेमळ मातेसी हर्षिता भेटता. वृत्तांत सांगता झाले ते. तिघांच्या नयने आले पाणी. शिवप्रदोषाची आठवणी करणी. मनोमनी जप स्मरणी म्हणती उमा महेश्वराभ्याय नमः. इकडे अशुमती कथे पित्यासे. राजकुमार आवडला मसे. मनासे इच्छिला वर त्याचे. लाडकीसेही भेट द्यावी. पित्यासावी जाऊनी शिवमंदिरी. प्रार्थना करीत उमामहेश्वर चरणी. धर्मगुप्तासे राज्य द्या परत मिळवून. विनंती ही शिवशंकरा. शंकराने दिला आशीर्वाद. मनीची इच्छा होईल तृप्त. तथास्तु म्हणून ठेविला हस्त. पिता पुत्री झाली दोघे आनंदी. भगवत बोले गंधर्वासी. कन्येचा तो योग्य सोबती. कल्याण होईल विहामिती. शुभ संकेत हा माझा. वनराईत त्या दोघे येता. राजपुत्रांची भेट घडता. आनंदी मनी झाला पिता. जावई असे शुभलक्षणी. विद्रविक बोले धर्मगुप्तासी. स्वीकारा मम लाडक्या कन्येसी. धनद्रव्य अपार देईल तुम्हासे. राज्य तुमचे परत मिळेल. दोघांचे दिले हात हातात. पुष्पमाळा घातल्या गळ्यात. घुमले मंजूळ सर्वत्र स्वर. शुभमंगल झाले. उमटले गैनाचे मधुर स्वर. यक्ष किन्नराचे सुरल वादन. अपस्वरांचे सुंदर नर्तन. वनराईत आली प्रसन्नता. देवदेवता आशीर्वाद देती. वनराई फुले उधळती. झाली ऐसी व्यासपूर्ती. सर्वत्र झाला आनंदी आनंद. सैन्यासहित सुवर्णरथ. धनसंपत्ती अगणित. शास्त्रत्रेही त्यासोबत. दिले गंधर्वाने राजपुत्रा. तैसाच आवडत्या दासी. मुकुट अलंकार नाना प्रती. देऊनी लाडक्या कन्येसी. विद्राविक गेला गंधर्व नगरीसी. धर्मगुप्त गेला विदर्भासी. युद्ध करुनी राज्य मिळेसी. प्रजा डोळे भरुनी पाहती. आनंदमयी अद्भुत सोहळा. सुमुहूर्त एक बघुनी. राज्याभिषेक त्यास करुनी. राजा राणीस बैसवुनी. सुवर्ण सिंहासन शोभिले. नामकरण नंतर करता. ब्राह्मणीस राजमाता शुचिव्रत प्रदान झाले. सर्व पापमुक्त हो ऐसी माहिती प्रदोषाची. चतुर्वेद पुरुषार्थ अंकित होतो मनोंचित. इच्छापूर्ती. पापनाश मिळो मुक्ती. आचरतील जे व्रत तर लक्ष्मी होईल त्याचे प्राप्त. अनंतीले उमामहेश्वर पाप दुःख होईल हरण. जे कथा ऐकतील अथवा पठण करतील संतोषेश्वरी मिळेल शंकराची होईल कृपा. श्रोत हो ऐका आता प्रदोषाची महत्वता. वारांच्या त्या प्रसन्नता. नामे ही प्रदोषाची. शनी प्रदोष शनिवार. सोम प्रदोष सोमवार. भौम प्रदोष मंगळ. महती त्यांची त्या त्या वारी. कृष्ण पक्षातील त्रयोदशी प्रदोष होईल फलदायी. विशेष भारी मानती भक्तगण हीच महती. शनी प्रदोष अपत्यप्रती. सोम प्रदोष सौभाग्यप्रती. भौम प्रदोष ऋणमुक्ती. विवाह जमतील सोम प्रदोषी. तैशीच समृद्धी सोम प्रदोषी. सुख प्राप्ती शुक्रवार प्रदोषी. उदंड आयुरारोग्य प्राप्त रवी प्रदोषी तो होईल. जगदीशाच्या सांगण्यावरून जयश्री महती सांगे प्रदोषाची. प्रार्थी उमामहेश्वरासी. श्री श्रद्धा भक्त हो सुखी. तर हा होती प्रदोष व्रताची माहिती, पूजा, कथा. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.